या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात की इमेजचे PDF मध्ये कन्व्हर्टेशन कसे करायचे, म्हणजे आपल्या ज्या काही फोटो आहेत त्या PDF मध्ये कन्वर्ट कशा करायच्या, त्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण या व्हिडिओमध्ये एक सोपा पर्याय निवडणार आहोत, ज्यामध्ये आपण सोप्यात सोपी पद्धत आहे ज्याने आपण इमेजचे कन्व्हर्टेशन करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला याचे आहे प्ले स्टोअरला आल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे ओकेन स्कॅनर. काय सर्च करायचं आहे? ओकेन OKEN स्कॅनर. अशा प्रकारे एक स्कॅनर सर्च करायचं आहे, त्याचं नाव आहे ओकेन स्कॅनर. मी इन्स्टॉल केले आहे, तुम्ही पण असे CS ओकेन स्कॅनर हे ओकेन स्कॅनर तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे. ओकेन स्कॅनर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही हे स्कॅनर ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर तुमच्या समोर सर्वप्रथम काही गाईडलाईन्स असतील, त्यांना yes करायचं आहे, अलाउमेंट द्यायचं आहे, गॅलरीची परमिशन द्यायची आहे आणि त्यानंतर इथं फोटोचे जे ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर कॅमेरा ओपन होईल. त्यानंतर तुम्ही याची फोटो काढू शकता. अशा प्रकारे तुम्हाला फोटो काढायचे आहे. जर तुमच्या गॅलरीमध्ये फोटो आहेत आणि त्या गॅलरी मधल्या फोटो जर PDF मध्ये कन्वर्ट करायचा असेल, ती पण प्रोसेस मी सांगणार आहे, पण आधी ही प्रोसेस आपण जाणून घेऊ. अशा प्रकारे हा 2 फोटो आहेत. यामध्ये आपण थोडेफार इफेक्ट बदलून याला अजून कलरफुल व चांगल्या प्रकारे मॅनेज पण करू शकतो. याचा एक मेन फायदा पण आहे, इथे ओरिजिनल पण ठेवू शकतो अशा प्रकारे. व इथं ह्या डॉक्युमेंटला एखादे नाव पण देऊ शकतो. अशा प्रकारे याचा आपण यूज करू शकतो. आता मेन गोष्ट म्हणजे याचे PDF मध्ये कन्व्हर्टेशन करायचे. तर यासाठी याला तुम्हाला बाहेर यायचे आहे. ज्या बी PDF चे कन्व्हर्टेशन करायचे आहे तर त्या PDF साठी तुम्हाला इथं क्लिक करून ठेवायचे आहे आणि सिलेक्ट बटन करायचे आहे. त्याच्यानंतर इथं शेअर वाले बटन दिसत असेल कोपऱ्यामध्ये डाव्या बाजूला खालच्या कडला कोपऱ्यामध्ये, त्या शेअर बटनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट शेअरिंग वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन्स येतात, शेअर PDF, शेअर JPG, शेअर लॉंग इमेज. यापैकी तुम्हाला शेअर PDF मध्ये क्लिक केल्यानंतर हे PDF मध्ये दोन्ही फाईल कन्वर्ट होऊन शेअर JPG मध्ये क्लिक केल्यानंतर त्या इमेज फाईल मध्ये जातील. आपल्याला PDF मध्ये टाकायचे असल्यामुळे आपण शेअर PDF वर टाकू शकतो. जर तुम्हाला PDF गॅलरी मध्ये सेव्ह करायचं असेल तर या डाउनलोड बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला WhatsApp शेअर करायचं तर WhatsApp आपण शेअर करू शकता. मी डाउनलोड बटनवर क्लिक करून हे PDF गॅलरी मध्ये सेव्ह करतो, म्हणजे हे PDF तुमच्या मोबाईल मध्ये अशा प्रकारे येऊन जाईल. जर तुमच्या गॅलरी मधल्या फोटोचे PDF मध्ये कन्व्हर्टेशन करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आधी फोटो इथं गॅलरी मध्ये यायचे आहे आणि त्याच्यानंतर ज्याही फोटो तुम्हाला PDF मध्ये कन्वर्ट करायचे असतात त्या फोटो तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर इथं शेअर वाल्या ऑप्शनवर जायचे आहे आणि इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या ॲपवर ओकेन स्कॅनर या ॲपवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर हे जे फोटो आहेत त्या ओकेन स्कॅनर मध्ये इम्पोर्ट केले जातील. अशा प्रकारे ह्या फोटो इम्पोर्ट होऊन स्कॅन होतील. त्यानंतर ह्या फोटो जर खालीवरी झाले असतात तर ह्या फोटो असे क्लिक करून धरायचे आहे. त्यानंतर क्लिक करून आपण अशा प्रकारे पण याची जागा बदलू शकतो. यानंतर आपण अशी जागा बदलून मॅनेजमेंट एकदाचा करून घ्यायचे आहे आणि नंतर अशा प्रकारेच तुम्ही खाली पण इथे शेअर बटन आहे, याच्यावर क्लिक करून डॉक्युमेंट शेअर वर क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही PDF वर क्लिक करून याची PDF मध्ये कन्वर्ट करू शकता. इथं WhatsApp वर शेअर करून पण PDF मध्ये कन्वर्ट होते व कुठे बी शेअर करून इथं अशाही प्रकारे PDF मध्ये कन्वर्ट आपण करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ओकेन स्कॅनरच्या द्वारे PDF मध्ये कन्वर्ट करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.